चेहरा जरा निरखून पहा। नाव बंडू बापू भिसे, राहणार कळंबोली पनवेल, पेशा पोलीस हवालदार। नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात तो हवालदार म्हणून कार्यरत आहे, पण आता त्याचं खरं रूप जगासमोर आलंय। पोलिसांनी त्याला हत्ये प्रकरणात जेरबंद केलंय। पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आली आहे ती हादरवून टाकणारी आहे। नवी मुंबईत राहणाऱ्या हवालदार बंडू भिसे आणि सोमनाथ बोबडेंची मैत्री होती, पण सोमनाथचे आपल्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचा बंडू भिसेला गेल्या काही दिवसांपासून संशय होता। त्या संशयातूनच बंडू भिसेनं सोमनाथच्या हत्येचा कट रचला। त्यासाठी बंडूनं पुण्यातील 3 मित्रांना मदतीला बोलावले। 5 फेब्रुवारीला कळंबोलीत बंडूनं साथीदारांच्या मदतीनं सोमनाथची हत्या केली। संशयित आरोपीनं बोबडे याला कळंबोली येथे गाठलं। त्यानंतर त्याला होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने बसवत त्याचे हात पाय बांधले। त्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली। सोमनाथ झोपेत असल्याचा आरोपींनी बनाव केला। कळंबोली ते साताऱ्यातल्या सुखेड दरम्यान आरोपी सोमनाथचा मृतदेह कारमधून घेऊन गेले। आरोपींनी सोमनाथच्या मृतदेहासोबत 191 किलोमीटरचा प्रवास केला। गुन्हा लपवण्यासाठी बंडू भिसेने सोमनाथच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो विहिरीच्या कडेला जाळला। त्यानंतर अर्धवट जळालेला सोमनाथचा मृतदेह त्यांनी विहिरीत टाकून आरोपी तिथून पसार झाले। अत्यंत थंड डोक्यानं आरोपींनी तो गुन्हा तडीस नेला। तसंच तो लपवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला, पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो गुन्हा लपू शकला नाही। पोलिसांना 6 फेब्रुवारीला या गुन्ह्याची खबर लागली आणि मग पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली। दरम्यान पोलिसांच्या हाती एक संशयित कारचा सीसीटीव्ही लागला। पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर हळूहळू उलगडा होत गेला। पोलीस बंडू भिसेपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याची चौकशी केली। पोलीस चौकशीत बंडू भिसेनं गुन्ह्याची कबुली दिली। अवघ्या 3 दिवसात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला। नवी मुंबईहून विश्वनाथ सावंतसह सचिन जाधव, सातारा।